घडायला पाहिजे हे अवश्य मलाही मान्य आहे। आमच्या डीसीपी मॅडम पण येणार होत्या, पण आता ते काय रात्रभर आम्ही सगळे जागेच आहोत तसे। त्या मॅडम असं इमिजिएट घ्या म्हणलं सर आम्ही जे आहे ते सगळं बेस्ट वे सगळं आम्ही करतो। आणि नाशिक मधल्या बऱ्याच माझ्या कलिग डॉक्टरांनी सुद्धा मला म्हणजे आमचे जे फ्रेंड्स आता काय मीटिंग झालेली आहे, काय नक्की निर्णय? मी डॉक्टर विशाल गुंजाळ, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखा। काल रात्री आमचे IMAचे मेंबर व सुयोग हॉस्पिटलचे संचालक आणि पंचवटीमधील प्रॅक्टिशनर कैलास राठी यांच्यावर एका अज्ञात इसमाने कोयत्याने धारदार शस्त्राने वार केला आणि त्यांची प्रकृती काल गंभीर झाली आणि त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। हॉस्पिटलमध्ये हल्ला झाल्यामुळे आमच्या वैद्यकीय क्षेत्राने त्वरित सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि रात्रीपासून आत्ता मीटिंगमध्येपर्यंत आम्ही पूर्ण सेवा आमच्या बंद केलेल्या होत्या। आता मीटिंगमध्ये अशी चर्चा झाली किंवा प्रथमदर्शनी पोलीस तपासात असं कळलेलं आहे की हा सर्व जो झालेला आहे हा काहीतरी आर्थिक वादातून किंवा त्यांच्या पर्सनल मॅटरमुळे झालेला आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मेडिकल व्हायलन्स किंवा डॉक्टर पेशंट किंवा डॉक्टर रुग्ण यामध्ये वादामुळे हा हल्ला झाला नसून हा पर्सनल वादातून झाल्यामुळे मेडिकल असोसिएशनचं जे कर्तव्य आहे की रुग्णसेवा देणं ते आम्ही आता थांबवत नाही आहोत आणि आत्तापासून आम्ही आमच्या सर्व मेडिकल सेवा पूर्ववत देत आहोत। त्यामध्ये सर्व इमर्जन्सी किंवा इलेक्टिव्ह ऑपरेशन्स असतील किंवा सर्व सेवा असतील या आत्तापासून आम्ही चालू करत आहोत। मात्र हॉस्पिटलमध्ये हल्ला झाल्यामुळे आणि डॉक्टरांवर हल्ला झाल्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन ह्या सर्व हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत। आम्ही पोलिसांना निवेदन दिलेले आहे की हल्लेखोराला त्वरित पकडावे, त्याच्यावर त्वरित कारवाई व्हावी आणि आमचे जे मित्र आता सध्या जीवन मृत्यूचा संघर्ष करत आहोत त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी आम्ही अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करीत आहोत। सर